बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर कंटेनर चालकाला मारहाण केल्याप्रकरणी वाहतूक शाखेचे 2 पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केली आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांनी आज दिली। या प्रकरणी आमदार राजू खरे व आमदार अभिजित पाटील यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता। त्यानंतर ही कारवाई करण्यात आली। 3 मार्च रोजी शहरातील नो एंट्रीतून एक कंटेनर जात असताना पोलिसांनी 1000 रुपये रोख घेऊन कंटेनर सोडल्याचा आरोप होता। त्यानंतर 2000 रुपयाचा ऑनलाईन दंड ही केला। दंडाची पावती संबंधित चालकाच्या मोबाईलवर आल्यानंतर चालकाने परत येऊन सांगोला चौकात कंटेनर रस्त्यावर आडवा लावून पोलिसांना याचा जाब विचारला। त्यातूनच चालक आणि पोलिसांमध्ये वाद झाला होता। या दरम्यान पोलिसांनी कंटेनर चालकाच्या भर चौकात बेदम मारहाण केली होती। या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाल्यामुळे पंढरपूरच्या पोलिसांनी राज्यभरात बदनामी झाली होती। ही घटना पोलिसांनी एंट्री म्हणून 1000 रुपये घेतले असा आरोप कंटेनर चालकाने केला। अधिवेशन मागणी झाल्यानंतर तालिका अध्यक्ष सभापती समाधान अवतडे यांनी संबंधित विभागाला कारवाई करण्याचे निर्देश दिले होते। त्यानुसार सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी वाहतूक शाखेतील पोलीस हवालदार विजय कांबळे व रविकांत वाघमारे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे। पंढरपूर शहरात 3 मार्च रोजी पोलीस आणि ट्रक चालकामध्ये वाद झाला होता। त्या घटनेचा अहवाल दिला होता। त्यानुसार 2 वाहतूक पोलीस जिल्हा अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी निलंबनाची कारवाई केली आहे। कोणी पोलीस कर्मचारी गैरकृत्य करत असेल तरी नागरिकांनी आमच्याकडे तक्रार करावी। पोलीस उपनिरीक्षक प्रशांत डगळे, उपविभागीय पोलीस अधीक्षक पंढरपूर।